नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग आज बनवूया मॅगी सारख्या तिखट शेवया। तर चला मग करूया तयारी। त्यासाठी घेतलेल्या आहे गव्हाच्या शेवया, टोमॅटो, कांदा, जिरे, हळद, लाल तिखट, मीठ, मोहरी, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर। तर आता घ्यायचे कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून, मिरच्याही बारीक चिरून घ्यायच्या, कोथिंबीर सुद्धा। अशा शेवया खायला खूप झणझणीत लागतात। मॅगी खाल्ल्यापेक्षा शेवया अशा करून खा, खूप छान लागतील। मिरचीला असं मधातून चीर पाडून बारीक बारीक कापून घेऊया। थोडेसे शेंगदाणे सुद्धा घेतले। तर आता पॅन ठेवायचं गरम करायला, त्यामध्ये टाकायचं तेल। तेलामध्ये जिरे, मोहरी, मोहरी तडतडली की जिरे टाकायचे, मग कांदा, शेंगदाणे कच्चे असल्यामुळे इथे तेलात टाकायचे, तळून निघतील। कांदा आणि शेंगदाणे थोडेसे लालसर होऊ द्यायचे। ही रेसिपी बनवायला खूप सोपी, लवकरात लवकर होणारी आणि खायला सुद्धा चवदार। आता टाकले हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो। टोमॅटो ते परतून झाले की त्यामध्ये टाकायचं लाल तिखट, थोडीशी हळद, आता घालायचं पाणी। पाणी अंदाजाप्रमाणे घालायचे, जास्त पण नाही घालायचे कारण शेवया जास्त घट्ट होणार नाही। आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। तर आता याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि टाकायचे वरतून शेवया। शेवया अगोदर तेलात भाजून घेतल्या तरी चालेल, तुपात किंवा तेलात, पण मी इथं कच्च्याच टाकते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ठेवायचं आता 2 मिनिटे झाकून। दोन मिनिटे झाकून ठेवल्याच्या नंतर परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे। पूर्ण पाणी आटत आलंय, आता परत 2 मिनिटे झाकून ठेवूया। बघू शकता खूप छान शेवया शिजलेल्या आहेत। तर आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि मॅगी सारख्या तिखट शेवयाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।